हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्रातील बडेगाव बंध्या या परिसरात 32 रानटी हत्ती कळप मागील 11 मार्चपासून आले होते. या रानटी हत्तींच्या कळपामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे मका, धान्य, भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आणि याची पाहणी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केली असता त्यांनी शासनाला म्हटलं आहे की या ठिकाणी जे नुकसान झालं आहे त्याची सरसकट भरपाई देण्यात यावी आणि 50,000ची मर्यादा आहे ती काढून त्यात विशेष बाब म्हणून वाढ करावी, असे वनमंत्री यांनी मागणी केली आहे. आणि आमदार नाना पटोले यांनी ही मागणी केली आहे. तर सोमवारी या सगळ्या घटनेची माहिती आम्ही विधानसभेत मांडू. तसेच हे हत्तीचे कळप पुन्हा इकडे येऊ नयेत यासाठी शासनाने उपाययोजना करावी, शेतकऱ्यांचा पुन्हा नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी. मोरगाव अर्जुनी तालुक्यातील वडेगाव, बंध्या आणि या परिसरातील मका, धान, मिरची, भाजीपाला हत्तीच्या कळपामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं. जवळपास 32 हत्ती या ठिकाणी गेल्या 11 तारखेपासून मुक्कामान आहे. शासनाचे जे नियम आहेत की 50,000 रुपयापर्यंतची मर्यादा किती नुकसान झालं त्या पद्धतीने देण्याचं. पण मक्याची शेती ही महागडी शेती होते. आता धानाची शेती पण महागडी झाली, भाजीपाला पण त्या पद्धतीचं नुकसान झालं. आणि म्हणून हे नुकसान जे झालं हे सरसकट द्यावं आणि 50,000ची मर्यादा त्या ठिकाणी काढून विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांचं झालेलं संपूर्ण नुकसान भरपाई या ठिकाणी द्यावी, ही भूमिका आत्ताच माननीय मंत्री महोदयांना आम्ही मांडलेली आहे. त्यांना मी फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधलेला होता. त्यांनी सूचना आपल्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. सोमवारी या सगळ्या घटनेची माहिती आम्ही मंत्र्यांना आणि वेळ आलं तर विधानसभेतही मांडू. आणि या हत्तीचं जे कळप आहे हे पुढच्या काळात या भागात येऊ आलं नाही पाहिजे यासाठी शासनाने करायच्या उपाययोजना आणि शेतकऱ्यांचं पुन्हा नुकसान होणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी, ह्या पद्धतीची भूमिका आम्ही सोमवारी विधानसभेत मांडू.